श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026 ला आज उत्साहात सुरुवात झाली। हा 2 दिवसीय महोत्सव दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी तुळजाभवानी सैनिक विद्यालय, नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे। महोत्सवाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महोत्सवात आधुनिक शेती तंत्रज्ञान, ठिबक व तुषार सिंचन पद्धती, सेंद्रिय शेती, पशुपालन, शेतीपूरक उद्योग, कृषी यंत्रसामग्रीचे प्रदर्शन तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना तज्ञांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादन वाढीस चालना मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। एकमत डिजिटल करिता सचिन ठेले, तुळजापूर। कृषी प्रदर्शन भरलेलं आहे, त्याचं मुख्य उद्देश काय आहे आणि शेतकऱ्यांना काय फायदा होईल? सर्वांना नमस्कार। आज इथे आपण महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026 या कार्यक्रम आपण तुळजापूर सैनिक स्कूल प्रांगणात आपण आयोजित केलेली आहे। 2 दिवसाची कार्यशाळा प्रदर्शनी आहे, कृषी महोत्सव आहे आणि याच्यामध्ये एकूण 70 स्टॉल्स आहे। 35 शासकीय स्टॉल्स आहे, 35 इतर कंपनी आणि प्रायव्हेट एजन्सीजचे आहे। आणि याच्यामध्ये आपण 2 दिवसीय कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन सत्र पण आपण आयोजित केलेले आहे। त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात मार्गदर्शन असणार आहे, निर्यातिक संदर्भात मार्गदर्शन असणार आहे। वेगवेगळ्या टॉपिक्सवर तज्ञ व्यक्तींकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे। आणि इथे आम्ही आमच्या आजची कृषी महोत्सव आहे, सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांची हस्ते उद्घाटन झालेले आहे आणि सर्व शेतकरी बांधव इथे मोठ्या प्रमाणाने उत्साहाने सहभाग नोंदवले आहे। आणि या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी बांधवांना पण आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण या 2 दिवसामध्ये आपण इथे तुळजापूर कृषी महोत्सव याच्यामध्ये भेट द्यावी। स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या स्टॉल्स आपण तुमच्यासाठी आपण केलेली आहे, ते आपण पाहणी करावी। याबरोबरच आपण आज कृषी महोत्सवामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये प्रगतिशील शेतकरी आहे, जे द्राक्ष लागवडमध्ये, केळी लागवडमध्ये, ऊस लागवडमध्ये जे उत्कृष्ट काम केलेले आहे, त्यांना पण आपण सत्कार केलेली आहे। नमस्कार, मी अदिती श्रीनिवास भुके, कृषी महाविद्यालय धाराशिव 8व्या सत्रातली विद्यार्थिनी आहे। तुळजाई कृषी महोत्सव यामध्ये आमचा स्टॉल लागलेला आहे। त्यामध्ये आम्ही सुरुवातीला कसुरी मेथी, बनाना चिप्स, केचप, लेट्यूस, ऑर्गॅनिक ब्रोकोली, चेरी टोमॅटोज आणि मशरूम आणि रॅडिश याचा आम्ही सेल करत आहोत। तर आपण आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या। मेनोरॉन ग्रोथ अँड यील्ड ऑफ ब्रोकोली। तर हा आपण रिसर्च घेण्यामागचं कारण की आपल्या इथं ट्रेडिशनल क्रॉपचं प्राइस कमी आहे, शेतकऱ्यांना त्यातून फायदा होत नाही। आपण एक्झॉटिक क्रॉप घेऊन ऑर्गॅनिक त्याच्यावर रिसर्च घेतला तर आपल्याला शेतकऱ्यांचा फायदा डबल होत आहे आणि जमिनीची आपली सुधारणा होत आहे आणि क्लायमेटमध्ये डिसॅलिसिस कमी होत आहे। काय इम्पॉर्टन्स काय आहे लोकांसाठी? ह्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे असते त्या ट्रेडिशनल क्रॉपच्या ॲज कम्पेअर टू आणि हार्डी क्रॉप आहे बहुत। पेस्ट डिसीज अटॅक कमी आहे ह्याच्यावर। ह्याचं प्रोडक्शन घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय सांगाल? प्रोडक्शन घेण्यासाठी आता न्यू व्हरायटी डेव्हलप केल्यात आपल्या, जसं की एमपीके राहुल गणेश ब्रोकोली व्हरायटी डेव्हलप केली आहे। ते आपल्या महाराष्ट्र क्लायमेटसाठी ते सुटेबल आहे। ते एनी म्हणजे 1 इयर कधीही घेऊ शकतोय आपण। आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ड्रॉप प्रोन एरिया म्हणतात, तर इथे म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. फायदेशीर आहे। आपण आता किनी कॉलेजला घेतले, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धाराशिवला, ते पॉलीहाऊसमध्ये सक्सेस झाली आहे व्हरायटी। अली मोहम्मद मोकाशी आहे, मंगरुळ आपला गोट फार्म आहे। इथं आता 3 प्रकारचे शेळ्या आहेत, उस्मानाबादी, बिटल आणि गावरान। गावरानमध्ये आता हे बोकड आहे आणि एक गावरान शेळी तिथे एक आहे। गावरानचं वैशिष्ट्य आहे की त्याची कानं फक्त जरा तोंडाच्या वर येतात, उस्मानाबादची कानं तोंडापासून येतात आणि ते आहेत बिटल आहेत समोरचे तिन्ही। आता यांच्या मटणाचा रेटचा हिशोब बघितला तर मटणाला 450 रुपये जिवंत किलोला घेतात। बिटलचा ब्रिडिंगसाठी वापरला आहे सध्या, कारण त्याचं अजून हे नाहीत ब्रिडिंगचं बाहेर जास्त, पण त्याला 1000 रुपये किलोनं जिवंत घेतात ते। आता हे आहे ते बोकडं एक 45 किलोचं आहे, ते 50 किलोचं आहे, 1 वर्षाचं आहे, ते 2 दात आहे। हे दात पूर्ण झालेले आहेत, 8 दात जुळलेले आहेत। पुन्हा 4-5 वर्षाचं बोकड आहे आणि ते आहे ते 6 दाताचं आहे, 3 वर्षाचं बोकड आहे, ते 80 किलोचं आहे बिटलचं। ते कंबारीमध्ये आहे, वडणे सरांचं आहे, ते मंगरुळचं रॉयल गोट फार्मचं आहे आणि याचं इथं कार्ड आहे।
गुंडू रंगराव पवार अध्यक्ष आहेत त्यांचे. माझं नाव शोभा बालाजी साळुंके, राहणार बावी, तालुका जिल्हा धाराशिव. मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत आम्ही कृषी सखीच काम करत आहे. ही गांडूळ खत आहे. आपला जे काडी कचरा आहे शेतामध्ये वेस्ट जाणारा त्याच्यापासून बनवले. गांडूळ खताचं एक शेतामध्ये आहे की ह्याच्यानं जमीन भुसभुशीत होते, रानाची सुपीकता वाढते आणि पाणी शोषून घेण्याचं जास्त काम करतं. इथं आहे हे वेस्ट डिकम्पोजर, त्या काडी कचरा जे असते ना आपल्या शेतामध्ये ते कुजवण्याचं काम करतं. जीवामृत हे पूर्ण फळबागांना आपल्या ते टॉनिक म्हणून काम करतं. ह्याच्यानं जे मिरच्या ते आहे त्याला बोकळा ती लागण्याचं पूर्ण हे जातात. दशपर्णी केलेलं आहे. आग्नेयास्त्र एक आहे. ही सगळं फवारण्या आपल्या शेतामधलेच आहे. पूर्ण हे सेंद्रिय शेतीचं उमेद मार्फत आम्ही सगळेजण काम करत आहे. नाव अनिता लक्ष्मण जाधव, राहणार खंडाळा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. तर आज आम्ही इथं कृषी महोत्सवामध्ये ऑर्गॅनिक शॉपचा स्टॉल लावलेला आहे. तर हे आहे गांडूळ खत. गांडूळ खत जे आपण म्हणजे रासायनिक खत जे आणून वापरतो त्यापेक्षा एकदम चांगल्या प्रकारचं आहे, जे की रासायनिक खतापेक्षा ह्याची मात्रा जास्त असते. आणि त्यातून आपण हा गांडूळ खत सुरुवातीला आपण पेरण्याच्या अगोदर खताप्रमाणे वापरू शकतो. तसंच हे आहे निमार्क. जर आपण सोयाबीन वगैरे पेरला असेल तर सोयाबीन पेरलेला सुरुवातीला जी पहिली फवारणी करतो आपण ते निमार्कची करायची, त्याच्यानंतर दुसरी दशपर्णीची करायची आणि त्यानंतर हा आहे बायो आणि हे आहे जीवामृत. हे जीवामृत आपण जे की फळबागा असेल किंवा इतर कुठल्याही पिकासाठी आपण टॉनिक म्हणून वापरलं जातं. आणि हे आहे बायोमिना. तर ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि धन्यवाद. नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी बारूळ, तालुका तुळजापूर. माझ्या शेतकऱ्यांनी ग्रुपमध्ये एक चिया सीडची लागवड केलेली आहे, एक 15 एकरमध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणजे आता आजकाल शेतकऱ्यांना बरेच आजार, म्हणजे लोकांना आजार व्हायले, त्याच्यामुळं हे चिया सीड जर खाल्ले तरी ते संध्याकाळी पाण्यामध्ये भिजून सकाळी जरी उपाशी पोटी खाल्ले तरी म्हणजे माणसांचं वजन कमी होतं, शुगर कमी होते आणि अन्नपचन चांगले होते. आणि शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी पण चांगलं आहे. म्हणजे रब्बी हंगामामध्ये हे चांगलं पर्याय म्हणून पीक आहे शेतकऱ्यांसाठी. ते एक 90 ते 110 दिवसामध्ये तयार होत आहे. आणि पाणी 3 ते 4 पाणी किंवा जास्त फवारणी लागत नाही त्याला. आणि मार्केटचा भाव म्हणजे आता त्याला 15,000 रुपये क्विंटल पर्यंत भाव आहे. आणि शेतकरी आहेत, हे शेतकऱ्यांचं पण घ्या. Thanks for watching Ekmat Digital.